देखे अखंडित प्रसन्नता आधी जेथ चित्ता तेथ रिघणे नाही समजता संसार दुःखा. ज्ञानेश्वर महाराज या ओवीमध्ये मनाच्या प्रसन्नतेचं महत्त्व सांगतायत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आपल्या मनाला प्रत्येक क्षणाला काय निवडायचं याचं स्वातंत्र्य असतं आणि म्हणून आपण प्रसन्नतेकडे सारखं पाहिलं पाहिजे. याचा अर्थ काय, तर जी पण आपली परिस्थिती असेल त्याच्यामध्ये सकारात्मक काय बघता येईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जर आपण हे सकारात्मकपणे लक्ष दिलं तर आपण दुःखाच्या दरीमध्ये कोलमडून पडत नाही. जसं प्रसन्नतेचं कवच जणू आपल्या भोवती बनतं आणि दुःखाचे बाण आपल्याला टोचत नाही. म्हणून जीवनात प्रत्येकाला दुःख येतंच, पण त्याचं दुःख पण कमी करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी या ओवीमध्ये सांगितलेलं आहे की जीवनामध्ये आपल्या प्रसन्नतेकडे तुम्ही अखंडपणे, आणि ती अखंडता म्हणजे काय की त्याच्यामध्ये खंड नाही पडला पाहिजे, कुठेही डिस्ट्रॅक्शन नाही झालं पाहिजे, मन असं चंचल नाही झालं पाहिजे, विचलित नाही झालं पाहिजे. जर आपलं मन एकाग्रपणे त्या सात्विक विचारांवर असेल तर निश्चितपणे कुठलाही टेन्शनचा विचार किंवा स्ट्रेसचा विचार आपल्या मनाला शिवणार नाही.